नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ABCID कशा पद्धतीने तयार केली जाते ह्या संदर्भातील व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. तर ABCID म्हणजे अकॅडमिक बँक क्रेडिट, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवेश घेत असताना महाविद्यालयामध्ये ABCID हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे. ABCIDचे अनेक फायदे आहेत, जेणेकरून मल्टिपल एंट्रीज आणि एक्झिट्स ऑप्शन ह्याच्यामध्ये उपलब्ध होऊ शकतो, जेणेकरून सेंट्रलाइज डेटा एका ठिकाणी स्टोअर होऊ शकतो. त्याचप्रमाणे डिजिटल स्वरूपामध्ये तुमची माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करणं खूप सोप्या पद्धतीनं होऊ शकतं. ही प्रणाली विद्यार्थी केंद्रित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुळामध्ये ABCID हे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर आपण ABCID कशा पद्धतीने तयार केली जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. इंटरनेटवरील कोणताही ब्राउझर, जो गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर यापैकी कोणताही ब्राउझर घ्या. ह्या ब्राउझरमध्ये www.abc.gov.in ही वेबसाईट तुम्ही एंटर करा आणि ह्याच्यामध्ये ह्या लिंकला क्लिक केल्यानंतर ह्यामध्ये अशा पद्धतीने विंडो ओपन होईल, जी मी स्क्रीनवरती दाखवलेले आहे. ह्याच्यामध्ये ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. कोपऱ्यामध्ये login/registration असा एक ऑप्शन दिसतो. हा रेड कलरच्या ह्याच्यामध्ये आयकॉन केलेला आहे. ह्या बटनवरती क्लिक करा. ह्या बटनवरती क्लिक केल्यानंतरनं ह्या मेनूवरती क्लिक केल्यानंतरनं 2 सब मेनू ओपन होतील, ज्याच्यामध्ये स्टुडंट आणि अजून एक आहे इन्स्टिट्यूटसाठी. ह्याच्यामधला स्टुडंट नावाचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचा. स्टुडंट नावाचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतरनं स्क्रीनवरती दाखवलेल्या पद्धतीनं अशा पद्धतीची विंडो तुमच्यासमोर येईल. आता ABCID तयार करत असताना 2 पद्धतीने तुम्ही तयार करू शकता, ज्याच्यामध्ये युजिंग ॲप थ्रू आणि वेबसाईट थ्रू. आता जी मी प्रोसेस सांगत आहे ही वेबसाईट थ्रू सांगत आहे. डिजिलॉकर हे ॲप जर का तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेतला तर तिथूनसुद्धा ही प्रोसेस करू शकता आणि त्या ठिकाणी अशी विंडो उपलब्ध होऊ शकते. आता ह्या ठिकाणी जी विंडो उपलब्ध झालेली आहे ह्याच्यामध्ये मोबाईल युजर नेम आणि ऑदर ID असा ऑप्शन दिलेला आहे. जर का तुमची ABCID तयार करायची असेल तर खाली रेड कलरचा आयकॉन दाखवलेला आहे, न्यू युजर साइन अप, ह्या बटनवरती क्लिक करणं गरजेचं आहे. ह्यानंतरनं पुढील नेक्स्ट विंडो येईल. ह्या विंडोमध्ये तुमचा स्टुडंटचा, विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर एंटर करणं गरजेचं आहे. हा नंबर एंटर केल्यानंतर जनरेट OTP ह्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतरनं त्याच्यामध्ये ज्या फील्ड्स आहेत, ज्याच्यामध्ये सिलेक्ट ID टाईप, आयडेंटिटी टाईप, फुल नेम, विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, हे आधार कार्डावरती ज्या पद्धतीनं नेम असेल त्या पद्धतीनं नेम एंटर करणं गरजेचं आहे. डेट ऑफ बर्थ आणि त्याचे डिटेल्स भरल्यानंतर याच्यामध्ये एक युजर ID तयार करा. जो युजर ID तो तुमचं कायमस्वरूपी लॉग इन करताना यूजफुल करता येईल अशा पद्धतीचा युजर नेम सेट करा. त्यानंतर पिन सेट करा. पिन सेट केल्यानंतर कन्फर्म पिन टाका. पिन पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि तुम्ही व्हेरीफाय करू शकता. व्हेरीफाय केल्यानंतरनं जी पुढची प्रोसेस असते, ज्याच्यामध्ये तुमचे डेटा सबमिट होत असताना तुम्हाला डेटा एकदा प्रिव्हियस केला जातो, दाखवला जातो, व्ह्यू केला जातो. त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ वगैरे हे व्हेरीफाय करा. पर्पज असतो तो एज्युकेशनल, हा सिलेक्ट ठेवा बाय डिफॉल्ट आणि अलाव बटनला क्लिक करा. अलाव बटनला क्लिक केल्यानंतरनं जी पुढची प्रोसेस येते ती युअर KYC व्हेरिफिकेशन. आता तुम्हाला इथं दाखवेल की युअर KYC व्हेरिफिकेशन इज पेंडिंग. आता ह्याच्यामध्ये सिलेक्ट ID केल्यानंतरनं तुम्हाला 3 ऑप्शन्स येतील, ज्याच्यामध्ये ह्या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये बघितलात तर आधार, पॅन, ड्रायविंग लायसन आणि तुम्ही ह्याच्यामध्ये तिन्हीपैकी कुठलंही डॉक्युमेंट सिलेक्ट करू शकता जे तुमच्याकडं असेल ते. मी तर म्हणेन की आधारला सिलेक्ट करा. ह्यानंतरनं तुम्हाला परत पुन्हा तिथं विचारेल, ह्या ठिकाणी तुमचे डिटेल्स येतीलच. त्यानंतरनं तुम्हाला आधार नंबर एंटर करा म्हणून विचारेल. आधार नंबर हा प्रॉपरली एंटर करा. व्हेरीफाय करा. व्हेरीफाय बटनला क्लिक करा. आता व्हेरीफायची बटनला क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला तुमचा हा सबमिट केल्यानंतरनं तुम्हाला
अकॅडमिक बँक क्रेडिट हा ऑप्शन तिथं येईल. इश्यूज नावाचं बटन असेल ज्यावरती त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून काय करता येईल की ABCID हा जनरेट करता येईल. ABCID ह्या सगळ्या प्रोसेस, ह्या सगळ्या स्टेप्स केल्यानंतर तुमचा ABCID जनरेट होऊ शकतो. हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर विद्यार्थ्यांपर्यंत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ही माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या बाकीच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.